राज्यात अवकाळीचं संकट येऊन ठेपलेलं आहे। धुळ्यात अवकाळी पावसाची हजेरी लावलेली आहे। अवकाळी पावसानं तर वादळी वाऱ्यासह गारपिटीसह धुळ्यात पाऊस झाला। यात गहू, हरभरा आणि मका, कांदा पिकाला याचा सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे। तर धुळे जिल्ह्यात आपण पाहतोय वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला। चांगलं झोडपून काढलं पावसाने। धुळे तालुक्यात नेर गावामध्ये 6 परिसरांमध्ये गारपीट आणि पाऊस बरसलेला आहे। यामुळे पिकांचं नुकसान झालंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। संपूर्ण राज्यामध्ये काल अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आणि यात धुळे जिल्ह्याला देखील या जोरदार पावसाने धुवून काढलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो की धुळे तालुक्यातील धमाने या ठिकाणी शेतकऱ्याने लावलेला मका पूर्णपणे आडवा झालेला आहे। काल वादळी वाऱ्यासह काही ठिकाणामध्ये गारपीट झाली आणि या गारपिटीचा फटका हा फळबागा असेल किंवा मका, हरभरा, गहू यासह बाजरी, ज्वारी ह्या पिकांना सर्वाधिक बसलेला आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की संपूर्ण आता काढणीला आलेला हा मका या ठिकाणी आडवा झालेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर शेतकरीचं आता या ठिकाणी मोठं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे। ऐन काढणीला आलेला मका 2 पैसा हाती या शेतकऱ्याला येणार होता आता, परंतु हा आडवा झाल्यामुळे याला आता कवडी भोल मावसुद्धा या ठिकाणी मिळणार नाही आणि आता तात्काळ आता शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पंचनामे करण्याची या ठिकाणी आता मागणी करण्यात आली। त्यानुसार शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि काहीतरी तुटपुंजी मदत आता ही शेतकऱ्याला द्यावी अशीच मागणी आता शेतकरी करू लागले आहेत। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।